नमस्कार, आप देख रहे हैं राय टीवी। संजय राक्षसी के साथ। महानगर पालिका कार्यालय के सामने नवीन कोटा परिसर के नागरिकों ने अनोखा अनशन पर बैठे हैं। नवीन कोटा के आसपास स्थायी रूप से एक बड़े जल कुंभ का निर्माण किया जाए। मार्कंडेय नगर में रास्ते, नल, ड्रेनेज लाइन, कुशीनगर में 2009 से 2011 के बीच BSUP के तहत नल जल निकासी कनेक्शन और बसवेश्वर महाराज पुतला से ओम गार्डन तक पूर्व पश्चिम सड़क, असरजन स्थित स्मशान भूमि के दीवारें सहित पिंजरे एवं सुशुद्धिकरण, क्रांतिनगर नल के उच्च जल दबाव को बढ़ाया जाए। नया कोटा में प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, नया कोटा नालंदा बौद्ध विहार के सामने बने डिवाइडर हटाने और समस्याओं को निवारण करने की मांग। सामाजिक कार्यकर्ते रामकिशन राव भोकरे, शिवाजी गोडबोले, आकाश चौहान, गोविंद चाटसे, माधव भोकरे, वैभव निकम, महिला मंडल और आदि नगरवासियों की मांग है। देऊन विनंत्या करून आमच्या कसल्याही अर्जाला त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही। या ठिकाणी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे, तरीसुद्धा शासनानं कसल्याच प्रकारची कृती केलेली नाही। आमच्या भागामध्ये अगोदरपासूनच पाण्याची टंचाई आहे। पाईपलाईन झालेली आहे, परंतु त्या पाईपलाईनचं कनेक्शन जोडलेलं नाही। ड्रेनेज लाईन पूर्वी घरकुलाच्या वेळेस टाकलेली होती, परंतु त्याही ड्रेनेज लाईनचं कनेक्शन जोडलेलं आहे। आणि अशा भौतिक सुविधा त्या ठिकाणी कसल्याच प्रकारच्या नसल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी फार या गोष्टीचा त्रास होत आहे। मनपा प्रशासनाने आमच्या अजून अंत पाहू नये आणि आता हे मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आमचे हे आमरण उपोषण या ठिकाणी तुटणार नाही। मनपाचे अधिकारी व लोक आले होते का तुम्हाला भेटणार? नाही, मनपाच्या समाधानकारक उत्तर काही मिळालेलं येऊन बोलले नाहीत आणि लेखी वगैरे काही त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिलेलं नाही।